शत्रूवर प्रेम करा. फॉरगिव्ह युअर एनिमीज. ही प्रभू येशू ख्रिस्ताची आजच्या देव शब्दामधून आपल्याला शिकवण आहे. मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या वेगवेगळ्या शिकवणी आहेत, द टीचिंग्स ऑफ जीसस, द मोस्ट डिफिकल्ट टीचिंग इज फॉरगिव्ह युअर एनिमीज. आपल्या शत्रूंना क्षमा करा, त्यांच्यावर प्रेम करा. ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण संत ऑगस्टीन म्हणतात आपल्याला अपर्याय आहे. देर इज नो ऑप्शन. कारण संत ऑगस्टीन म्हणतात की जर आपण शत्रूंना प्रेम केलं नाही, जर आपण त्यांच्याविषयी कारस्थानं रचली, त्यांचा सूड घेण्याचा विचार करत बसले, तर आपण त्यांच्यापेक्षा स्वतःलाच जास्त त्रास देतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, शत्रूवर प्रेम करा, ही शिकवण फार महत्त्वाची आहे. आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून, परिपक्व होण्याच्या दृष्टिकोनातून, खरं माणूस म्हणून जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून ही शिकवण आपल्याला फार महत्त्वाची आहे. एका ख्रिस्ती व्यक्तीचं तत्व किंवा अस्तित्व हे अशाच प्रकारच्या कठीण शिकवणुकीचं आत्मसात करण्यामध्ये आहे. टू ॲक्सेप्ट दिस टीचिंग अँड फॉलो इट, टू लव्ह द एनिमीज इज द बेसिक नेचर ऑफ एव्हरी कॅथलिक. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी शिकवण दिली आहे, त्यामध्ये आपले शत्रू कोण याविषयी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुढे 7 प्रकारचे शत्रू ठेवत आहेत. उदाहरणार्थ, जे आपल्याला जणू काही तुच्छ बोलतात, आपल्या थोबाडीत मारतात, आपला अंगरखा हिरून घेतात, आपल्याविषयी बदनामी करतात, असे वेगवेगळे 7 प्रकार आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पुढे मांडले आहेत. आणि त्यांना क्षमा करण्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी जणू काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. आजच्या दिवशी ख्रिस्ताची सुवार्ता समजून घेत असताना कशा प्रकारे आपण आपल्या शत्रूवर प्रेम करू शकतो हे शिकण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट म्हणजे, जर आपल्याला आपल्या शत्रूवर प्रेम करायचं असेल तर आपल्याला वाईटाला चांगल्याने जिंकलं पाहिजे. कॉन्कर इव्हल विथ गुड. चांगलं करण्याचा प्रयत्न करा, वाईटामध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा दाविदाने गोलियतचा खून केला आणि त्याला मारलं, तेव्हा शॉल राजाला त्याच्याविषयी हेवा निर्माण झाला आणि दाविदाला मारण्याचा शॉल कट रचत होता. अशा या पार्श्वभूमीवर एकदा संधी चालून आली की शॉल हा झोपलेला असताना दावीद आणि अभिषेक ह्यांना तो सापडला. अभिषेक शॉलचा खून करणार होता, परंतु दावीद त्याला म्हणतो, नाही, शॉल हा परमेश्वराचा अभिषिक्त आहे, त्याचा आपण खून करायचं नाही. या प्रसंगी दाविदाने क्षमेचा आणि शत्रूवर प्रेम करण्याचा संदेश जणू काही आपल्याला दिलेला आहे. याद्वारे दावीद जो आहे तो दैवी दृष्टिकोनातून विचार करतो आणि अभिषेक जो आहे तो मानवी दृष्टिकोनातून विचार करतो. मानवी दृष्टिकोनातून माणूस माणसावर सूड उगवण्याचा प्रयत्न करतो, परंतु दैवी दृष्टिकोन, परमेश्वर माणसाला प्रत्येक क्षणी क्षमा करून त्याला क्षमेद्वारे, प्रेमाद्वारे जिंकण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे वाईटावर कसा विजय मिळवायचा, चांगुलपणाने वाईट कसं जिंकायचं, हे पहिलं वाचन आपल्याला शिकवत आहे. आपण शत्रूवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा अशाच प्रकारे आपण वाईटावर विजय मिळवायचा आहे, चांगुलपणाने वाईटावर विजय मिळवायचा आहे. दुसरी गोष्ट शत्रूवर प्रेम करण्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं म्हणा किंवा आशीर्वाद द्या. आपले शत्रू जे आहेत त्यांच्याविषयी जर आपण वाईट म्हटलं तर वाईटाने वाईट वाढत जातं आणि आपण स्वतः देखील त्यामध्ये वाईट बनत असतो. आणि म्हणूनच वाईट न बोलता त्यांची प्रशंसा करा,
त्यांच्यातले जे चांगलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक चांगल्या माणसामध्ये काहीतरी वाईट असतं आणि प्रत्येक वाईट माणसामध्ये काहीतरी चांगलं असतं. ते जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच त्या चांगुलपणाद्वारे आपण शत्रूवर प्रेम करू शकतो. तिसरी गोष्ट शत्रूवर प्रेम करण्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे शत्रूंसाठी प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. या प्रार्थनेद्वारे आपण शत्रू जिंकू शकतो. ह्याचं सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. वधस्तंभावरील मरण स्वीकारत असताना, आपल्या शरीरातील शेवटचा थेंब आपल्यासाठी अर्पण करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराकडे प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, माझ्या या शत्रूंना क्षमा कर, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे. संत स्टेफन जो पहिला ख्रिस्ती रक्तसाक्षी आहे, त्याने देखील अशाच प्रकारे प्रार्थना केली. मरणाच्या थाऱ्यात असताना त्यांनी परमेश्वराला सांगितलं की माझ्या या शत्रूंचा, माझा खून करणाऱ्या लोकांच्या कृत्याचा जणू काही शोध करू नको किंवा त्यांची मोज करू नको, तर ती त्यांना क्षमा कर. अशा प्रकारे प्रार्थनेच्या साहाय्याने आपण निश्चितच आपल्या शत्रूवर प्रेम करू शकतो. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नेल्सन मंडेला हे 28 वर्ष तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझ्या शत्रूंना क्षमा केली आहे. मी माझ्या शत्रूवर प्रेम करतो, कारण मी जर माझ्या शत्रूवर प्रेम केलं नाही तर मी तुरुंगातून बाहेर पडेल, परंतु मी माझ्या जीवनातून, माझ्या स्वतःच्या मनातून, माझ्या विचारांतून मी तुरुंगात असेन. आणि म्हणून तुरुंगातून बाहेर पडताना त्याने मनातून देखील जे स्वातंत्र्य होतं, जे चांगुलपणा होता, तो दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला हीच शिकवण देत आहे की आपण आपल्या शत्रूवर प्रेम केलं पाहिजे, आपल्या शत्रूंना आपण क्षमा केली पाहिजे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी परमेश्वराकडे आशीर्वाद मागितले पाहिजेत.